मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं होतं याचे तपशीलही समोर येऊ लागलेत। याच आवादा कंपनीच्या 3 वॉचमनचे जबाब महत्त्वाचे ठरलेत। काय आहे या जबाबात पाहूया या व्हिडिओतून। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे खंडणी, त्यातून धमकी आणि त्यानंतर मारहाण आणि हत्या अशा क्रमाने झाली आहे हे आता उघड झालंय। पण या सगळ्यात खंडणी देत नसल्यानं झालेलं मुख्य भांडण हे हत्येला कारणीभूत ठरलंय आणि त्याचाच तपशील आता समोर आलाय। सीबीआय आणि तपास यंत्रणांनी तपास करताना आवादा कंपनीच्या 3 वॉचमनचे जबाब नोंदवले होते। या जबाबात खंडणीची धमकी, मारहाणीचे तपशील आणि सुदर्शन घुले यानं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची दिलेली धमकी या सगळ्याचा समावेश आहे। अशोक सोनवणे, अमरदीप सोनवणे आणि भैयासाहेब सोनवणे हे तिघेजण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमन म्हणून काम करतात। या तिघांचे वेगवेगळे जबाब पोलिसांनी नोंदवलेत। त्यानुसार 6 डिसेंबर 2024 रोजी घुले आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचं या तिघांच्या जबाबात नोंदवण्यात आलंय। भैयासाहेब सोनवणे यांच्या जबाबानुसार 6 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारास सोनवणे कामाच्या ठिकाणी गेटवर होते। त्यावेळी एका काळ्या स्कॉर्पिओमधून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे आणि एक अनोळखी व्यक्ती तिथं आले आणि त्यांनी सोनवणे यांना गेट उघडायला सांगितलं। त्यावेळी तिथं असलेल्या वॉचमन अमरदीप सोनवणे यांनी साहेबांना फोन करा असं सुधीर सांगळे याला म्हटलं, पण त्याचं ऐकून न घेता सांगळेनं शिवीगाळ सुरू केली आणि वॉचमनना ढकलून गेट खोलून ते आत गेले। त्यावेळी अमरदीप यांचे इतर दोघे भाऊ म्हणजे भैयासाहेब आणि अशोक सोनवणे यांनी घुलेसह साथीदारांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तिघा वॉचमनना जातीवाचक शिवीगाळ सुरू केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली। या वॉचमनना घुले आणि साथीदार मारहाण करत होते, धक्काबुक्की करत होते आणि जातीवाचक शिवीगाळ करत असल्याचा जबाब या तिघांनी पोलिसांना दिलाय। त्यामुळे या प्रकरणात ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणेही गुन्हा देखील नोंद झालाय। या जबाबातल्या माहितीनुसार आवादा एनर्जी प्रकल्पाचे मॅनेजर शिवाजी थोपटे यांना सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांनी याच वॉचमन समोर 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। ही खंडणी दिली नाही तर कंपनी बंद करा अशी धमकी देखील दिली होती। त्यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख या ठिकाणी पोहोचले होते। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या असं संतोष देशमुख हे सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना समजावत होते। पण सुदर्शन घुलेनं सरपंच देशमुख यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली असं या वॉचमननी आपल्या जबाबात सांगितलंय। सुदर्शन घुले यानं सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असा जबाब वॉचमनने दिलाय। अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांच्यासमोर या तिघा वॉचमननं आपला जबाब नोंदवलाय। हे जबाब या हत्या प्रकरणात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणी आणि धमकी प्रकरणातून झाल्याचा हा सबळ पुरावा असणार आहे। आता वकील उज्ज्वल निकम या जबाबावर कसा युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।